तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? मस्त मजेत असाल तर मी निकिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आत्ता संध्याकाळच्या वाजले 6. तर मी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत काय काय शूट होते ते तुम्हाला दाखवते. म्हणजे माझं रुटीनच तुम्हाला दाखवते. काय काय शूट होते नाही माहिती मला, पण हे बघा इकडे अंशिका दूध पिते. अंशिका हाय कर. हाय हाय कर. हाय हाय हाय. हाय कसं आहे? ज्यूस ज्यूस नाही, ते दूध आहे. दूध दूध. तर हे बघा असं काहीच झालंय चेन्नईमधलं संध्याकाळचं वातावरण. संध्याकाळचे 6 वाजले, तर म्हणजे 6:15 झालेत असं झाले वातावरण. संध्याकाळचं तरी सुख आहे ना, देवाला दिवाबत्ती करायचं एकदम छान वाटतं. देवाला दिवाबत्ती करायला नंतर ना, आणि संध्याकाळचे 7 वाजले, 7-7:30 झाले. तर पण आता मी देवाला दिवाबत्ती करते, तर एकदम छान असं प्रसन्न वाटतं देवाला दिवाबत्ती करताना. आणि ही अगरबत्तीचा सुगंध सारा घरामध्ये पसरतो, एकदम असं भारी वाटतं, ढगात जाते फिलिंग. तर असं एकदम छान असं देवाचं दर्शन घेतलं. आणि असं आहे माझं छोटंसं देवघर. कसं आहे ते नक्की सांगा. तर हे बघा इथं अंशिकाचं काय चाललंय. मी इकडे दिवाबत्ती करायलो, तर हिचं असं चाललंय किचनवरती उभारून. अंशिका काय चाललंय? काय चाललंय? खाली उतर. तर मी आता भाकरी करून घेते. बराच अंधार झालाय आता. बराच हे बघा आता अंधार झालाय पूर्ण. तर 7:30 वाजले, तर मी आता भाकरी करून घेते. तोपर्यंत आता शूट होते नाही होते मला माहिती नाही, पण मला डब्यावरती फोन ठेवावा लागते असा ह्याच्यावरती, आणि मला शूट करावं लागते. पण व्यवस्थित दिसते नाही दिसते मला नाही माहिती, पण मी तरी पण प्रयत्न करते मी त्याला दाखवायचं. तर शुगरसाठी एकमेव उपाय हे ह्याची भाकरी, पिवळ्याची भाकरी. किती पण शुगर असू द्या, पिवळ्याच्या भाकरीनं शुगर लेवललाच येतं. जे किती रोज एक भाकरी खावी लागते तेव्हाच ते लेवलला येतं. तर एकदम अशी भाकरी आहे. तर माझ्या म्हणजे अंशिकाच्या पप्पांना म्हणजे माझ्या हस्बंडला शुगर होतं. तर त्यांना पण असंच 400-450च्या वर शुगर होतं. तरी आम्हाला असं एक दोघांनी सांगितलं होते, तर आम्ही पिवळ्याची भाकरी सुरू केली होती. तर एकदम आता शुगर नाहीसं झाले आणि आता शुगरच नाही आहे. तर ज्याच्या कोणाला घरी शुगर वगैरे असेल तर त्यांनी नक्कीच ट्राय करा भाकरी. एकदम छान आहे आणि थोडीशी कडू लागते, पण चालतं तितकं कडू पण. तर इकडे माझ्या भाकरी सुरू आहेत. तर माझ्या लेकीचं काय कुठं चाललं तुम्हाला दाखवते मी. चला. तर चला आता म्हणजे भाकरी पण झालं. तर आता मी याची भाजी करणार आहे, त्याला दुधग्याची. तर आमच्या माझ्या माहेरी म्हणजे त्याला भोपळा म्हणते तर, आणि माझ्या सासऱ्याला दुधगं म्हणते तर चला मी भाजी झाल्यानंतर भाजी. तर चला अशी काहीशी ती भाजी झाली आहे. तर मी ती भाजी तुम्हाला लगेच दाखवली आहे, तर ती भाजी आणि शिजली नाही. तर रात्री असं काहीचं होतं जेवायला भाजी आणि भाकरी. रात्रीची गडबड, स्वयंपाकाची वेगळीच गडबड, जेवायची वेगळीच गडबड. ह्याच्यामध्ये दूध राहतं तापवायचं. तर आता दूध तापवायला घेतलं आहे. आता 2-3च कामं राहिले. तर आता ही दूध तापवताना जी शांतता असते ना, तर दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो मला. तर एकदम असं शांत वाटतं दूध तापवताना. तर मी भांडे घासायला घेतले लगेच. तर थोडीच भांडे आहेत, लय जास्त नाहीत. तर मी भांडे काय आधी स्वयंपाक झाल्याच्या नंतर, भाकरी झाल्याच्या नंतर ते भांडे मी घासून घेतले होते. तर थोडेच भांडे आहेत, ते भांडे घासून घेतले मी लगेच. तर मी भांडे सहसा ठेवतच नाही असे रात्री, मी भांडे ठेवतच नाही. किती जरी उशीर झाला तरी ते भांडे रात्री लगेच घासून टाकते. तर सकाळी उठल्याच्या नंतर ते भांडे, झोपेतून उठल्याच्या नंतर भांडे बघायला नकोच वाटतं. आणि भांडे ठेवलं तर मला झोप येत नाही.
तर असे मी भांडे घासून घेतले. नंतर दूध तापलं होतं तर दूध लगेच पाण्यामध्ये ठेवून घेतलं, जे काही इकडं लई गरमी आहे चेन्नईला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.